श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना काही पथ्य पाळायचे आहेत. ते पथ्य कोणते यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सगळ्यांना माहिती की वर्षातून आपल्या घरामध्ये आपण दोनदा गुरुचरित्राचं पारायण करत असतो. एखादा दत्त जयंती आली किंवा स्वामी प्रकट दिन आला किंवा आता स्वामींची जी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आपल्या घरामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो. सगळ्यात देवी शक्तीने भरलेला हा ग्रंथ आहे. 5वा वेद मानला जातो. आणि जर आपण गुरुचरित्राचं पारायण जर आपल्या घरात गेलं तर सगळे संकट आपले दूर होतात आणि त्याचा अनुभव खूप भक्तांना आलेला आहे. आणि आपण सगळेजण स्वामी भक्त, दत्त भक्त म्हणजे एकच आहे. आपण जे भक्त आहोत, जे सेवा करण्यासाठी जे दिवस आहे त्याच्यामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न आपण जे सेवेकरी म्हणून किंवा एक आपण भक्त म्हणून प्रयत्न करत असतो. तर आपल्या सगळ्यांना माहिती असावं की आता जी स्वामी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त खूप जण गुरुचरित्राचं पारायण करायची इच्छा असेल किंवा करणार असताल तर त्याच्या आधी जी पथ्य आहे ते मी सांगणार आहे. तर लक्षात ठेवा, कोणत्याही नियमानुसार म्हणजे कोणताही ग्रंथ ज्यावेळेस तुम्ही वाचत असतो त्याचे नियम असतात, अटी असतात. त्याप्रमाणे जर आपण ग्रंथ वाचला तर त्याचं फळ लवकर आपल्याला भेटतं. तर गुरुचरित्र तर सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आहे. आणि जर तुम्ही ते मनोभावे ग्रंथ वाचला किंवा तुम्ही जे पथ्य किंवा जे नियम आहेत त्या नियमानुसार जर तुम्ही ग्रंथ वाचला तर त्याचं फळ तुम्हाला लवकर भेटणार आहे. यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मी तुम्हाला सांगते ती पथ्य नीट ऐका. काही चुका तुमच्या यावेळेस होऊ नये, म्हणजे माझ्याकडून पण होतात. मी पण त्या गोष्टी लक्षात ठेवणार आहे की माझ्याकडून ही चूक नाही व्हायला पाहिजे. तसंच मी तुम्हालाही सांगत आहे की तुमच्याकडून बी ज्या चुका होतात त्या चुका होऊ नये. ज्या चुका आपल्याकडून होतात त्याच मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे. ते पथ्य आपल्याला पाळायचे. चला मग पहिलं पथ्य तुम्हाला सांगते. आपण सगळेजण ज्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत त्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा असतो. आपण पूजा मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी ग्रंथ हातात घेतलेला आहे. त्याच्या आधी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला संकल्प करायचा असतो. पहिल्या दिवशी गुरुचरित्राचा पहिला दिवस जो असतो त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. ग्रंथ वाचायच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करतात सगळ्यांना माहिती आहे, तरी मी तुम्हाला सांगते. हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत, त्याच्यावर एक फूल घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या, त्याच्यावर फूल घ्यायचं, त्याच्यावर थोडंसं पाणी म्हणजे 1 चमचा पाणी सोडायचं आणि जी इच्छा आहे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण का करत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि सांगायचं आहे की दत्त महाराजांना सांगायचं आहे की मी जे पारायण करत आहे ते पूर्णपणे होऊ दे, कोणतीच अडचणमध्ये येऊ नये आणि जी माझी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी, असा जी संकल्प करायचा आहे. आणि ते जे पाणी सोडलेलं आहे ते पाणी नंतर एखाद्या प्लेटमध्ये किंवा एक जे आपण ताट काय घेतलं असेल छोटंसं वाटी त्याच्यामध्ये ते पाणी सोडून द्यायचं आहे. आणि ते पाणी नंतर ज्यावेळेस तुमचं ग्रंथ वाचन झालं त्याच्यानंतर ते पाणी एकाच झाडाला सोडून द्यायचं आहे. पहिली गोष्ट किंवा एक पथ्य आहे की गुरुचरित्राचं पारायण करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प हा करावाच लागतो. हे लक्षात ठेवा. त्यावेळी आपले दत्त महाराज त्या ठिकाणी यावे यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट संकल्प करायचा आहे. तुम्ही कितीही कोणत्याही गोष्टीसाठी संकल्प म्हणजे तुमची काही इच्छा असेल तर तुम्हाला ती इच्छा आपल्या दत्त महाराजांना सांगायची आहे. तुम्हाला समजला पहिला पथ्य म्हणजे संकल्प करायचा. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ते पण मी तुम्हाला सांगते. ग्रंथ वाचत असताना आपल्या साईडला गोमूत्र तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गोमूत्र थोड्या वेळाला शिंपडायचं आहे. आपण ज्या ठिकाणी पोथी वाचत आहोत त्या ठिकाणी थोड्या वेळाला गोमूत्र आपल्याला शिंपडायचं आहे. त्याचबरोबर आपण सगळ्यांनी ज्यावेळेस पूजा सुरू केली म्हणजे ग्रंथ वाचायच्या आधी आपल्याला आपल्या ग्रंथाला अक्षदा, हळदी कुंकू म्हणजे व्हायचं आहे. त्यानंतर एखादं फूल सुद्धा ठेवायचं आहे. नंतर ग्रंथ वाचायचा आहे. ग्रंथ वाचत असताना आपल्या सगळ्यांना माहिती असावं की आपल्या कपाळी कुंकू, त्याचबरोबर थोडंसं तुम्हाला कुंकू लावायचं आहे आणि थोडंसं भस्म सुद्धा तुम्हाला लावायचं आहे. भस्म म्हणजे जे आपलं महादेवाला आपण जे वापरतो ते भस्म आपल्या कपाळी लावायचं आहे. पुरुष असतील स्त्री असतील त्यांना सांगत आहे भस्म सुद्धा आपल्याला गुरुचरित्राचं वाचन करत असताना लावायचं आहे. नंतर तुम्हाला ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे. वाचन करत असताना पहिल्या गोष्टी गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. त्यानंतर 1 माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामींचा जप 1 माळ करायचा आहे. ह्या गोष्टी तुम्हाला 7 दिवस रोजच्या रोज करायच्या आहेत. आता स्वामी केंद्रामध्ये करायची गरज पडत नाही. एकदा वाचल्यानंतर ग्रंथ वाचायला सुरुवात करतात, म्हणजे ग्रंथाचे एक झाले की एक अध्याय वाचायला सुरुवात करतात. पण तुम्ही घरी करत असाल तर तुम्हाला रोजच्या रोज ह्या गोष्टी कराव्याच लागतील. हे मी सांगण्याचा
सुद्धा सांगत आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, दिवसभरामध्ये ज्या चुका आपण करतो, जे आपल्याकडून काही एखाद्याबद्दल वाईट बोलणं होतं, त्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर रात्री आपल्याला म्हणजे दिवसातून काहीतरी चुकीचं आपल्याकडून घडतं, तर रात्री झोपत असताना आपल्याला गायत्री मंत्राची 1 माळ करायची आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणूनच तुम्हाला झोपायचं आहे. ही रोजची रोज गोष्ट आपल्याला करायची, ही सेवा रोज करायची आहे. तुम्ही 7 दिवस तुम्हाला ही सेवा करावीच लागणार आहे. ही एक पथ्य आहे. ते झाल्यानंतर आपल्याला कांदा, लसूण, आंबा खायचा नाही, म्हणजे आंबट कोणत्याच गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत. तुम्ही दूध घेऊ शकता. कांदा, लसूण वर्ज्य आहे. ही सुद्धा पथ्य आहे, लक्षात ठेवा. डाळ कोणतीच खायची नाही आहे, शेंगदाणे खायचे नाही आहेत. ते झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी आपल्याला आसन घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पारायण करायला बसलात त्या ठिकाणी तुम्हाला आसन तुमच्या खाली घ्यायचं आहे आणि पारायणाला बसायचं आहे. आणि आपल्या साईडला दत्त महाराज आहेत म्हणून आपल्या साईडला सुद्धा एक आसन घ्यायचं आहे. आपल्या साईडला म्हणजे उजव्या हाताला सुद्धा एक आसन घ्यायचं आहे. त्या ठिकाणी पूजा करायची, म्हणजे आसन ठेवायचं आहे की आपल्या साईडला दत्त महाराज आहेत समजून तुम्हाला एक आसन आपल्या साईडला ठेवायचंच आहे. हे लक्षात ठेवा. ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या घरामध्ये तुम्ही पारायण करत असाल तर तुमच्या खाली आसन घेतला, ज्यावेळेस तुम्ही पारायणाला बसलात तर आपल्या साईडला दत्त महाराज आहेत असं समजून तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की रोजच्या रोज आपल्याला आपल्या घरामध्ये आरती करायची. सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची आरती झाली पाहिजे. गणपतीची आरती घ्यायची, स्वामींची आरती घ्यायची, दत्त महाराजांची आरती घ्यायची आणि नंतर आपल्याला आरती सगळ्या घरामध्ये फिरवायची आहे. अशा रीतीने तुम्हाला हे सुद्धा पथ्य आहे. ज्या दिवशी तुम्ही ग्रंथ वाचायला सुरुवात केली आहे त्या दिवशी आपल्या घरामध्ये म्हणजे मोठे कोणी असतील, सासू सासरे असतील, आई वडील असतील किंवा भाऊ असेल किंवा तुमचे पती असतील, त्यांच्या पाया पडायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही ग्रंथ वाचायला सुरुवात केलात रोजच्या रोज तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या. रोजच्या रोज आपल्या मोठ्यांना मान सन्मान मोठ्यांचा करायचा आहे. घरामध्ये रोजच्या रोज तुम्हाला घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या पाया पडून तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे. ते झाल्यानंतर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं वाचन झालं, ग्रंथ म्हणजे आपलं रोजच्या रोजचे अध्याय वाचन झाले, पहिल्या दिवसाचे अध्याय वाचन झाल्यानंतर म्हणजे वाचन झाल्यानंतर ग्रंथाची पूजा करायची. डबल तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं, त्यानंतर एक फुल अर्पण करायचं, नंतर तुम्हाला मुजरा करून उठायचं आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ह्या गोष्टी आपल्याला पालन करायच्याच आहेत. त्याचबरोबर पुरुष असतील तर दाढी वाढवायची नाहीये, म्हणजे दाढी करायची नाहीये. त्याचबरोबर पुरुष असतील, स्त्री असतील, मुलगा असेल, मुलगी असेल, लहान असेल, मोठा असेल, त्यांना सांगत आहे आपल्याला 7 दिवस नख काढायचे नाहीयेत, केस कट करायचे नाहीयेत. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. नख कट करायचे नाहीयेत, केस कट करायचे नाहीत, दाढी सुद्धा करायची नाहीये, पुरुषांसाठी सांगत आहे. तर ही सुद्धा एक आपल्यासाठी अट आहे, एक पथ्य आहे. ते झाल्यानंतर रोजच्या रोज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे. त्यानंतर आपल्याला जी झोपायचं आहे, झोपायचे तर गादीवर झोपायचं नाहीये, चटईवर तुम्हाला झोपायचं आहे. रोजच्या रोज तुम्हाला चटईवर झोपायचं आहे. 7 दिवस समाप्तीपर्यंत तुम्हाला चटईवर झोपायचं आहे. झोपत असताना दत्त महाराजांचं नामस्मरण करूनच झोपायचं आहे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. हे झाल्यानंतर आपल्याला रोजच्या रोज 2 टाईम नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. नैवेद्यमध्ये तुम्ही दूध भात दाखवा, काय तुमच्या घरामध्ये तुम्ही बनवलं असेल ते तुम्हाला दाखवायचं. सकाळी एक लक्षात ठेवा, पूजा करत असताना तुम्हाला काहीतरी जे तुम्ही दूध बनवलं असेल ते दूध सुद्धा तुम्हाला ग्रंथाच्या तिथं ठेवायचं आहे. आणि समाप्तीच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 नैवेद्य, 4 आपल्याला शेवटच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये चांगलं म्हणजे पुरणपोळी काहीतरी गोड असं बनवायचं आहे आणि आपल्याला नैवेद्य प्रसाद आपल्या घरामध्ये दाखवायचा आहे. आरती शेवटच्या दिवशी सुद्धा आपल्याला करायची आहे. अशा रीतीने हे पथ्य आहे. त्याचबरोबर एक लक्षात ठेवा की कोणाला वाईट बोलण्याचा प्रयत्न करू नका किंवा वाईट ऐकून घ्यायचा सुद्धा प्रयत्न करू नका. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. गुरुचरित्र इतका देवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे, त्याच्यासाठी किंवा आपल्याला त्यांच्याकडून आपल्या घरातली इच्छा पूर्ण व्हावी किंवा आपल्याला गुरुचरित्राचं पारायण का करायचं हे लक्षात ठेवून तुम्ही पारायण करा. कोणती चूक होणे हे लक्षात ठेवा. आणि झोपत असताना विष्णू सहस्त्रनाम म्हणूनच झोपायचं आहे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही ग्रंथ वाचायला सुरुवात केला त्यावेळेस
एक पथ्य आहे की ते ग्रंथ वाचत असताना दुसऱ्याला बोलायचं नाही आहे. तुम्ही स्वतः ग्रंथ वाचत असताना तुम्हाला ऐकू यावं, बाहेरच्यांना सुद्धा, जे ऐकत आहेत त्यांना सुद्धा ग्रंथातले शब्द समजावे असं तुम्हाला बोलायचं आहे. तुम्हाला मनातल्या मनात ग्रंथ वाचायचा नाही आहे. ग्रंथ हा मोठ्यानेच वाचायचा आहे. हे सुद्धा पथ्य आहे. त्याचबरोबर तुम्हाला एका ठिकाणी बसल्यानंतर ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर, अध्याय तुमचे वाचायचे पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला एका जागेवरून उठायचं आहे आणि नंतर आरती करायची आहे. जाग्याहून लगेच लगे उठायचं नाही. मध्येच अध्याय सोडून उठायचं नाही. कोणतीही अडचण आली तरीही सांगत आहे की मध्येच तुम्हाला उठायचं नाही. आणि मासिक धर्म जर महिलांचा असेल तर मी आधीही सांगितलं, आत्ताही सांगत आहे की मासिक धर्म झाल्यानंतर गुरुचरित्राचं पारायण करा. मासिक धर्माची डेट असेल तर पारायणाला बसू नका, ज्यामुळे अडचण येईल अशी गोष्ट तुम्ही करू नका. नाहीतर अचानक जर तुमची अडचण आली तर कोणाकडून तर ग्रंथ वाचून घ्या. त्याचबरोबर सुतक आलं, विटाळ आला तरीही सांगत आहे, विटाळ आला, सुतक आलं तर तुम्ही ग्रंथ मध्ये सोडायचा नाहीये, म्हणजे मध्येच बंद करायचा नाहीये, कोणाकडून तर वाचून घेऊन पूर्ण करायचं आहे. अशा रीतीने ह्या पथ्य आहेत. हे पथ्य तुम्हाला खरंच पाळायचे आहेत. आणि माझा हा व्हिडिओ खरंच कसा वाटला ते पण सांगा. त्याचबरोबर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.